नमस्कार मित्रांनो, आज आपण व्हॉट्सअपद्वारे ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट कसे डाउनलोड करायचे हे पाहणार आहोत. त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये 9022690226 हा नंबर सेव्ह करायचा आहे. त्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून हाय मेसेज करायचा आहे. माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी हाय हा मेसेज केल्यानंतर त्यांचा मेसेज येईल. ते सांगतील की आपल्या अकाउंट लास्टचे 4 अंक टाईप करा. त्यानंतर OTP येईल. तो OTP सेंड करायचा आहे. त्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन होईल आणि पुन्हा एकदा हाय मेसेज करायचा आहे. त्यानंतर हाय मेसेज करायचा आहे. हाय मेसेज केल्यानंतर या प्रकारे डिफरंट ऑप्शन आपल्याला दिसतील. यामध्ये गेट बॅलन्स, गेट मिनी स्टेटमेंट, अकाउंट स्टेटमेंट. आपल्याला अकाउंट स्टेटमेंट घ्यायचं आहे. त्यानंतर डिपॉझिट AC STMT वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला किती वेळाचं अकाउंट स्टेटमेंट पाहिजे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. चालू महिन्याचं, लास्ट महिन्याचं, त्याच्या आधीच्या 3 महिन्याचं किंवा मागच्या फायनान्शियल इयरचं किंवा चालू फायनान्शियल इयरचं. आता आपण करंट मंथचं करणार आहोत. या ठिकाणी मला PDF आलेली आहे. ही PDF ओपन करण्यासाठी आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरचे लास्टचे 5 अंक आणि आपली डेट ऑफ बर्थ टाकून ओपन करायचं आहे. डेट ऑफ बर्थ, तारीख, महिना आणि वर्ष असं टाकायचं आहे. वर्षामध्ये 1998 असेल तर 98 टाकायचं आहे. जसं की महिना, तारीख असेल 10, महिना असेल 12 आणि वर्ष असेल 1998 तर 10, 12, 98 अशा प्रकारे टाकून आपण ओपन करू शकतो. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू.